ते तासाभराने 1 तास 1.5 तास लागला आम्हाला इथे पोहोचायला. भरपूर जंगलातून रस्ता होता आणि आता इथे आम्ही फायनली पोहोचलोय. हे बघा मंदिर इथे. हे दे काय शी किती फालतू. हे बघा आता आम्ही ते आमच्या तीर्थाची पण झोप झाली आणि आमचं बाळ सकाळी लवकर उठलेलं. काय लो बाबू मी पण मार उडी मार. हे बघा मंदिर किती शांत आहे बघा. इथे आम्ही मंदिर हा देव रवळनाथ. त्यांना दे. मस्त शांत आहे बघा इथे. हे बघा हे आमचं कुलदैवत रवळनाथ. आमचं कुलदैवत रवळनाथ. आता आम्ही इथे दर्शन घेतलं आणि आता आम्ही इथे जेवायला चाललोय. हे बघा हे बघा फणस केवढ्या खाली लागलेत. हे बघा इथे मंदिर आहे आणि इथे खाली उतरून आम्ही जेवायला आलोय आणि हे बघा इथे फणस केवढ्या खाली लागलेत. आता आम्ही इथे जेवणार. बघूया जेवण कसं आहे. घरगुती जेवण आहे. आता हे बघा इथे हा स्पॉट आहे. हे बघा इथे आम्ही आता जेवणार आहे. हे बघा एकदम घरगुती जेवण आहे इथे. मस्त म्हणजे असं घरगुती एकदम जुनं हे आहे. फक्त हे बघा हे असं प्रॉपर हॉटेल टाईप नाही. मस्त आहे. आता जेवण बघूया इथे कशी टेस्ट आहे आणि काय आहे ते. घरगुती जेवण चपाती, मुळ्याची भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ, वरण आणि सोलकढी, कांदा. कसं आहे जेवण? हां लोणचं द्या. चांगलं आहे. 1 नंबर जेवण आहे. चला आता आम्ही जेवतो. कसं आहे जेवण? हा संस्कार 1 नंबर चांगलं आहे. श्रीखंडाचा अख्खा डब्बा पावला म्हणजे केवढं जेवण मस्त आहे बघा. हे बघा
घरगुती जेवण आहे. काय नाव काय खानावळचं? श्रीकृष्ण लंच होम. भरपूर जुनी खानावळ आहे इथे घरगुती. हे बघा, हे बघा. किती किती जुनी आहे ही खानावळ? 62 वर्ष झाली. 1962. चालू केलं. अच्छा. माझे वडील शिक्षक होते. हां हां. काय झालं नाही सुरू केलं. हे बघा, एवढी जुनी खानावळ आहे, पण घरगुती असं वाटलं नाही की आम्ही बाहेर खातोय. घरचं असल्यासारखं हे जेवण आहे इथे. 85. हे बघा, त्यांची तिथे ची सर्विस आहे. मस्त जेवण पण टेस्टी होतं, रिजनेबल आहे. हे बघा, 1962 पासून आहे. चंदगडला आल्यावरती रवळनाथ मंदिर आहे, तिथून लेफ्ट साईडला खाली उतरून यायचं, तिथे ही खानावळ आहे. श्री कृष्ण लंच होम. सर्व घरगुती पद्धतीने इथे मिळतं आणि मस्त जुना असा वाईब आहे. हे बघा, एक नंबर जेवण होतं इथे, जबरदस्त. आता कुठे जायचंय? 14 ताळोबा आणि रामतीर्थ. रामतीर्थ. अरे मग आपण आलेल्या रस्त्याने. नाही मग आणि ताळोबाच्या इथे गांजाची शेती केली जाते. तिकडे आहे ते प्रकार पण बघू. गांजाची शेती केली जाते, खरंच आहे. तिला माहिती. अबे साले. पर्सनला माहिती. चला शोकेस. चला खाली मार्केट मध्ये खाऊया, मस्त पान बिन खाऊया. आता चार्जिंगला लावला माईक मी आता इथे या मामांकडे, पण चार्जिंग झाला माझा माईक. हा 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 हा, काय मस्त, एक नंबर, एक नंबर वाटतं खरंच ऍक्च्युली. हे खाली हे घेऊया ना, पान घेऊन येऊया ना. मग काय, हे बघा इथे, इथून जे स्टार्ट होतो बाजारला आहे, पूर्ण खालची लेफ्ट राईट दोन्ही साईडला मार्केट. पूर्ण बाजार मार्केट आहे. आमच्या तीर्थाची ड्रेसिंग पण चेंज झालेली आहे. कसा वाटला? ए हाऊस एक्सपिरियन्स कसा? प्रवास. गुडघ्यांचे त्रास सगळ्यांनाच आहे. आता आपण आहे इथे आजरा चाळोबा देवस्थान आहे काकीकडचं, तर आपण तिथे आलेलो आहे आता. हे एकदम डोंगराच्या बरोबर, चारी डोंगरांच्या मधोमध आहे बघा हे मंदिर आहे. चारी डोंगरांच्या मधोमध एकदम शांत वातावरणामध्ये. तर आता तुम्हाला मी दाखवतो, हे बघा, हे चाळोबा मंदिर देवस्थान पूर्ण असं डोंगरांच्या मध्ये शांत असं. तर असं हे मस्त मंदिर आहे. ते आम्ही आलेलो मागे, पण आम्ही एवढेच आलेलो मागच्या वेळी. हे बघा, हवेशीर आहे एकदम. तीर्थ आमची झोपली आहे, हिची झोप झालेली आहे पूर्ण. जेवून चांगली झोप, सोलकडी 2 वाट्या पिऊन 2 वाट्या सोलकडी पिऊन झोप झालेली आहे. ही बघा, आमचा पेढा झोपलाय. आता इथून आम्ही जाणार रामतीर्थ, जिथे राम आलेले, त्यांच्या पायाचे ना, पायाचे ठसे आहेत. हा, रामाच्या पायाचे ठसे आहेत. त्याचं मी पण बघितलं नाही, तर काकी बोलते आता तिथे जायचंय. तर आता आपण आलेलो आहे राम तीर्थ आजरा.
तर इथे आता गाडी पार्किंग केलेली आहे आणि इथे आम्ही हाय तीर्था पण उठलेली आहे आमची. हाय कर. हाय. आता इथे मी पण पहिल्यांदा आलेलो आहे. आता बघूया इथे कसं आहे काय. जमलंच तर मी आंघोळ करणार इथे पाण्यात. नाही ओल्या कपड्यावर पण बसलं तरी चालेल. अरे कहना क्या चाहते हो? वाव. हे बघा. ओ वाव. प्रभू राम. प्रभू श्रीराम. प्रभू राम नाही प्रभू श्रीराम. काय आहे इथे त्यांचं. अच्छा इथे नित्यनेमानं पांडुरंगाचं नामस्मरण घडलं पाहिजे. तुम्ही किती वेळा पौर्णिमा अमावस्या बरोबर गेला त्याच्याशी काही संबंध नाही. तो पांडुरंग तुमच्या हृदयामध्ये नामस्मरण महत्वाचं. बरोबर आहे. त्याशिवाय काय. तुमची आंघोळ आहे नाही शाकाहारी मांसाहारी घरात गोट्यात टॉयलेट काही संबंध नाही. कारण नामस्मरणाशिवाय पिढ्या देऊन जात नाही. आणि संसारामध्ये दोन तीन बाळा झाली पाहिजे. एखाद्या वेळा तितका संसार असता कामा नाही. आणि वाढदिवस घरापुरती मर्यादा करायची पाहिजे. बाहेरच्या घरात बोलवायचं नाही. त्याच्या पायात दगड मारून घ्यायचं आपल्या. बरोबर एकदम बरोबर आहे. त्याशी मुलांना कपडे त्यांना मुलांना देवाचं खीर करा देवाला नैवेद्य दाखवा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. बघितलं ऐकलं तुम्ही मामा काय बोललेत. कुठे ते बघा इथे राम इथे आलेला. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? सॉरी सॉरी. जय तिकीट मॉनिटाईज श्री प्रभू श्रीराम इथे आलेले. त्यांच्या पायाची इथे ठसे आहे. हे बघा हे इथे हे बघा असं इथे आता पाऊस नाही त्यामुळे एवढं पण पाणी नाही इथे. तर आपण आता जाऊया. बाळ ये. मनापासून पाय पडा. पाय पडायचं म्हणून पडू नका. त्यांनी आता काय सांगितलं तुम्हाला. हे बाळ हे बाईचं खायचं पहिला. बैठक मस्त मंदिर आहे रे. इथे बसायला असं हे मस्त आहे मंदिर. या धर ग मला पण पाय पडू देत ना. कसं लावते ग ती. चला या ये बस. अरे देवळीत बसलास. हे बघा इथे हे पूर्ण पाण्याखाली असतं हे. हे बघा इथे श्रीराम प्रभू चे हे बघा इथे हे पाय आहेत. पाय पड श्रीराम. हे बघा हे बघा नाही बघा ते इथे नाही. हे बघा इथे असं आहे. खाली बघ खाली बघ. अभंग तीर्था. ए बाळ पुढे नाही जायचं. पाणी आहे. पुढे यायचं ना. पाय स्लिप होईल सुती का.
पूर्ण स्लिपरी आहे इथे. हे बघा कसे पोहत आहे बघा. माझी पण इच्छा आहे, बघूया आता पोहायचं का नाही. हे अधिक महिना असल्यामुळे इथे सगळे आलेले आहेत. हे बघा हा, माझी पण आता बॅटरी पूर्ण लो आलेली आहे, 5% आलेली आहे. त्यामुळे मला आता इथून पुढे शूट करणं अशक्य आहे. तरी आता इथे तोंड तरी धुयाच. चालू आहे फोन, आपण व्हिडिओ शूट करतोय. आय नको, हे बघ गुळगुळीत आहे. आता इथे पडापडी झाली इथे आता. हो, तो ग्रुप आहे ना समोर, ती साडीवाली आहे ती पडलेत ते सगळे.